सांगा एक त्वरित घटना घडलेली आहे अंध मुलीच्या संदर्भातली काय नेमकी ही घटना? 19/5/2027 रोजी एक अल्पवयीन बालिका तिच्या घरून निघून गेली. याबाबत आम्हाला 22 तारखेला तक्रार प्राप्त झाली. भंडारा जिल्ह्यातून 0 FIR प्राप्त झाली. त्यानुसार आम्ही तो गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपासामध्ये ती 14 वर्षाची जी बालिका आहे ती कुठं गेली, कोणत्या मार्गाने गेली याबाबत आम्ही काही तांत्रिक तपास केला. त्या तपासाच्या आधारे त्या बालिकेचा आम्ही शोध घेतला आणि आम्हाला ती बालिका 24/5/2026ला मिळून आली. त्या बालिकेला ज्यावेळेस आम्ही तिचे वैद्यकीय उपचार केले आणि वैद्यकीय उपचार केल्यानंतर आमच्या महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत तिच्याकडे चौकशी केली की दरम्यानच्या कालावधीमध्ये कुठं गेली, काय गेली. तर तिच्याकडून ह्या गोष्टी आम्हाला समजून आल्या की एक अनोळखी इसम आहे की तो तिला नोकरी लावतो, काम लावतो असं म्हणून तो तिला मूर्तिजापूरमधून अकोलातून अकोट या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिनं 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत एक ठिकाणी ठेवलं आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. आता या अनोळखी व्यक्तीचा तपास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मग ती ज्या मार्गानं गेली, रेल्वे स्टेशन असतील, बसस्टँड असतील अशा ठिकाणचे आम्ही CCTV फुटेज कलेक्ट केले. CCTV फुटेजच्या माध्यमातून आम्ही तो आरोपी जो आहे त्याचा आम्ही शोध घेतला आणि त्या तपासामध्ये तो आरोपी आम्हाला काल अकोटचे जे पोलीस निरीक्षक आहेत आणि त्यांची जी टीम आहे अकोट ग्रामीणची यांच्या मदतीनं, तिथल्या स्थानिकांच्या मदतीनं त्या आरोपीला काल रोजी आम्ही अटक केलेली आहे आणि दिनांक 29/5/26पर्यंत तो पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. काय नाव काय असेल आरोपीचं? त्या आरोपीचं जितेश पद्माकर हिंड असं नाव असून तो यापूर्वी त्याच्यावर अशाच प्रकारचे 2 गुन्हे दाखल आहेत. सर, एकंदरीत असं बोललं जात आहे की हा जो आरोपी आहे हा अशाच प्रवृत्तीचा आहे आणि मुलीला विकण्याच्या दृष्टिकोनातून तो असा प्रकार करत होता म्हणून. गुन्ह्याचा सध्या प्राथमिक तपास सुरू आहे. या आरोपीवर यापूर्वीसुद्धा महिलांच्या बाबतचे 2 गुन्हे दाखल आहेत. मात्र अजून इतर काही गोष्टी आपण जो विचारतात त्याप्रमाणे असं काय आमच्या तपासात आढळून आलं आहे. मात्र अजून तो पोलीस कोठडीत आहे, तपास सुरू आहे.